उडदाचे पापड म्हटले म्हणजे सर्वांचाच आवडीचा विषय। चला तर मग आज बघूयात उडदाचे पापड कसे बनवायचे। त्यासाठी उडदाची डाळ रात्रभर भिजत घालायची। दुसऱ्या दिवशी सकाळी छान असे तिला धुवून घ्यायची। धुतल्यानंतर डाळ छान अशी सुकवून घ्यायची आहे। सुकवून झाल्यानंतर त्याला निसून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याचं पीठ दळून आणायचं आहे। चला तर मग आता पापड बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला इथं हे जे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे। तर मळायच्या आधी यामध्ये आपण पापडाचा मसाला टाकणार आहोत। इथे मी रामबंधू पापड मसाल्याचा उपयोग करत आहे। सोबतच यामध्ये थोडंसं हिंग आणि खाण्याचा जो सोडा आहे तो आपण इथे टाकणार आहोत आणि सोबतच चवीसाठी मीठ सुद्धा टाकायचं आहे। आणि गरम पाण्याने आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना एक काळजी घ्यायची की जे पीठ आहे ते आपल्याला घट्टसरच मळायचं आहे, पातळ असं करायचं नाही आहे। त्यासाठी आपण थोडं पाणी घेऊनच हे पीठ मळून घेणार आहोत, जेणेकरून आपलं जे उंडा आहे तो घट्टसरच राहील। तर चला आता पीठ मळून झालेलं आहे। हे पीठ हे जो उंडा आहे तो आपल्याला 2-3 तास ठेवून द्यायचा आहे। 2-3 तासानंतर आपल्याला याचे छानसे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। तर हे जे उंडे आहेत आता याच्यापासून आपण पापड लाटून घेणार आहोत। तर छान असे गोल गोलसे असे आपले पापड लाटून घ्यायचे। पापड लाटून झाल्यानंतर त्याला उन्हामध्ये छान असं सुकवून घ्यायचं आहे। त्यानंतर पापड थोडे थंड झाल्यानंतर आपण त्याला डब्यामध्ये भरून ठेवू शकतो। चला तर मी आता तुम्हाला पापड कसे झाले ते भाजून दाखवते। तर हे बघा, इथं पापड भाजल्यानंतर छान असं पिवळसर आणि कुरकुरीत असे माझे हे पापड तयार झालेले आहेत। तुम्हाला हे पापड कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग बाय।